नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टाटा पॉवर शेअर ॲज सून ॲज द स्टॉक मार्केट क्लोज द टाटा ग्रुप कंपनी मेड अ बिग अनाउन्समेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, शुक्रवारी म्हणजे काल शेअर मार्केट बंद झाल्यानंतर टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने माहिती दिली की कंपनीने भूटानमधील 1125 मेगावॅटच्या दोर्जिलुंग हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी म्हणजे प्रोजेक्टसाठी ड्रूक ग्रीन पॉवरसोबत एक मोठा करार केला आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांनी 1125 मेगावॅटच्या दोर्जिलुंग हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पासाठी ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात DGPC, सोबत कमर्शियल ॲग्रीमेंट केला आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट भूतानमधील मोंगर येथील कुरुचू नदीवर रन ऑफ द रिव्हर मॉडेलवर विकसित केला जाईल, ज्यामध्ये प्रत्येकी 187.5 मेगावॅट क्षमतेचे 6 युनिट असतील. या प्रोजेक्टसाठी एक विशेष उद्देश आवाहन तयार केले जाईल, ज्यामध्ये DGPC म्हणजे ड्रीक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनची 60% हिस्सेदारी असेल आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची 40% उरलेली हिस्सेदारी असेल. आणि मित्रांनो, टाटा पॉवर टप्प्याटप्प्याने अंदाजे 1572 कोटी रुपयांची इक्विटी गुंतवणूक करेल. संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत 13,100 कोटी रुपये असेल, ज्यामुळे तो भूतानचा दुसरा सर्वात मोठा हायड्रो प्रोजेक्ट आणि देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा हायड्रो प्रोजेक्ट बनेल. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट सप्टेंबर 2031 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यातील 80% प्रोडक्शन भारताला सप्लाय केल्या जाईल, ज्यामुळे प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ वीज उपलब्धता मजबूत होईल. जागतिक बँकेच्या पाठिंब्याने हा प्रकल्प भारत भूटान ऊर्जा सहकार्यासाठी एक नवीन दिशा मानला जातो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीने भूटानमध्ये एका जबरदस्त प्रोजेक्टसाठी ड्रूक ग्रीन सोबत एक मोठी मेगा डील केली आहे. तसेच यामध्ये किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट राहील आणि हा प्रोजेक्ट कधीपर्यंत सुरू होईल, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघितली आहे. आणि मित्रांनो, आता पुढे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर
कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून Q2 मध्ये आली आहे 15,545 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट Q2 मध्ये आला आहे इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन Q2 मध्ये 1,245 कोटी रुपये. तसेच आपण जर कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 61,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 65,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता जवळपास 4,000 कोटी रुपये. कंपनीची नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,25,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 5,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 20,500 कोटी रुपयांनी 22,000 कोटी रुपये, 28,500 कोटी रुपयांनी 32,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 35,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा लॉंग टर्म बॉरोइंग वाढत आहे 30,708 कोटी रुपयांनी 37,392 कोटी रुपये आणि करंटली आहे 44,129 कोटी रुपये. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग वाढली आहे 12,000 कोटी रुपयांनी 14,000 कोटी रुपये. तसेच जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो वाढला आहे 9,151 कोटी रुपयांनी 11,750 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 7,161 कोटी रुपयांनी 9,372 कोटी रुपयांनी 14,327 कोटी रुपयांनी 17,309 कोटी रुपयांनी करंटली आहे 21,945 कोटी रुपये. म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने भूटानमध्ये एका जबरदस्त प्रोजेक्टसाठी भूटानच्या एका कंपनीसोबत पार्टनरशिपची अनाउन्समेंट केली आहे. तसेच मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.